शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतात. 12वी पर्यंत शिक्षण घेतलेले रेवणसिद्ध शेळके दूध व्यवसायातून वर्षाला 5 ते 6 लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत. त्यांनी या व्यवसायाची सुरुवात एका गायीपासून केली होती. त्यांच्याकडे आज 10 गायी आहेत. कोन्हेरी गावात राहणाऱ्या रेवणसिद्ध शेळके यांची 5 एकर शेती आहे. शेती करत असताना शेती पिकातून अधिक उत्पन्न मिळत नव्हते, म्हणून रेवणसिद्ध यांनी पशुपालन करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला एका गायीपासून त्यांनी पशुपालनास सुरुवात केली. आज रेवणसिद्ध यांच्या गोठ्यात 10 गायी असून त्यांच्यापासून मिळणाऱ्या दूध विक्रीतून ते सर्व खर्च वजा करून वर्षाला 5 ते 6 लाख रुपयांची कमाई करत आहेत. आपलं नाव काय आणि ह्या गाय पालनाची सुरुवात कशी झाली? माझं नाव रेवण शेळके, राहणार कोन्हेरी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. सुरुवातीला माझ्याकडं एकच गाय होती. थोडं दूध व्यवसायातून बरेचसे पैसे मिळायला लागल्यामुळं मी आता माझ्याकडे 10 गाय आहेत. तर माझं वार्षिक उत्पन्न खर्च वजा जाता मला 5-6 लाख रुपये राहतात या 10 गायी. आणि शेतीला जोडधंदा म्हणून आपलं चांगला आहे. गायचं खाण्यापिण्याचं कसं असतं? खाण्याचं फक्त 2 टाइमच, सकाळी 1 टाइम आणि संध्याकाळी 1 टाइम. काय 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 ह्यात मकवान, ऊस, नेपेर घास आणि केंबाळ वगैरे वाळ्या कडबा हे असतो. त्याचं उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात याच्या आरोग्याची कशी काळजी घेतात? आरोग्य काय, लसीकरण 4-5 महिन्याला जंतर निर्मूलन करतो. बाकीच काय मिनरल मिक्सचर ही कंपल्सरी असतेच. त्याच्यात फॅन पण दिसते. फॅन मच्छरासाठी, मच्छर त्रास करते जनावराला. म्हणजे ते उन्हाळ्यात का? उन्हाळ्यात नाही, फक्त हिवाळा पावसाळ्यासाठीच 2 टाइम. काय किती किमतीला एक गाय जात असेल? गाय आपल्या सगळ्या 1 लाखाच्या पुढे जाईल. 1 लाख आपल्या एचएफ मध्ये जाईल. मिक्स आहेत आपल्याकडे दोन्ही. शिक्षण किती लागते? शिक्षण 12वी. शेती किती आहे? शेत टोटल क्षेत्र 5 एकर आहे आपल्याला. वैरण पण लागते भरपूर. वैरणच टप्प्याटप्प्यानंच करतो आपण वैरण. सगळं क्षेत्र. तरुणांना काय आव्हान करा? तरुणांना काय, शेतीला जोडधंदा म्हणून चांगला पर्याय आहे. नोकरी शोधत बसण्यापेक्षा आपलं दूध व्यवसाय केलेला परवडतं.